सोपान पवारला सोपान पवारला सोपान पवारला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे। अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जय 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वरील पाय। अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वरील पाय। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। भारतीय संविधानाचा शहीद सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वरील पाय। अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वरील पाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा अरे जय 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 भीम अरे जय 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 भीम। महिला मंडळाला थोडं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशीला न्याय संविधान के सम्मान में हम संविधान के सम्मान में हम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वरील पाय। अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वरील पाय। अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा। सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे सोमनाथ सूर्य मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे। मुर्दाबाद मुर्दाबाद पोलीस प्रशासन मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। अरे आप भारतीय संविधानाचा विजय भारतीय संविधानाचा विजय। अरे जब तक सूरज चांद रहेगा हमारा नाम रहेगा। बाबा साहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा। महिलाचा व्हिडिओ घ्या। अरे महाराष्ट्र शासनाचं करायचं काय? खाली मुंडका वरील पाय। अरे महाराष्ट्र शासनाचं करायचं काय? खाली मुंडका वरील पाय। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे
डरती है, पुलिस को आगे करती है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा अरे जय 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 भीम अरे जय 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 भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम ये सरकार हमसे डरती है मेडिकल चला पुढे चला चला खूप रंगावत आहे पुढे जय भीम के महाराष्ट्र सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ। मंत्री मुर्दाबाद 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 फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे या पोलीस प्रशासनाचं करायचं काय खाली मुंडका वरी पाय, अरे या पोलीस प्रशासनाचं करायचं काय खाली मुंडका वरी पाय, अरे या प्रशासनाचं करायचं काय खाली मुंडका वरी पाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम जय भीम जय भीम। माझी आवाज न्याय दो न्याय दो सोमनाथ को न्याय दो, न्याय दो न्याय दो सोमनाथ को न्याय दो। एकच साहेब सर्वांचं साहेब भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा या पोलीस प्रशासनाचं करायचं काय खाली मुंडका वरी पाय, या पोलीस प्रशासनाचं करायचं काय खाली मुंडका वरी पाय। पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन नाही ना तुमच्या गाडीमध्ये या पोलीस प्रशासन करायचं काय खाली मुंडका वरी पाय, पोलीस प्रशासन करायचं काय पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। संविधानाची विडंबना करणाऱ्या फाशीची शिक्षा झालीच पाहिजे संविधानाची विडंबना करणाऱ्या फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, झालीच संविधानाची विडंबना करणाऱ्या झालीच पाहिजे, झालीच पाहिजे।
पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है। जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 भीम। अरे या पोलीस प्रशासनात काय करायचं काय? पोलीस प्रशासनात काय करायचं काय? पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है। हम सब तैयार हैं, हम सब तैयार हैं। सरळ सरळ अण्णा सरळ म्हणायचं. अरे महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? खाली गुंडावरी पाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान, भारतीय संविधान, भारतीय संविधान, बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे पोलीस प्रशासन, अरे पोलीस प्रशासन, अरे पोलीस प्रशासन, अरे या महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? अरे या महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? अरे या फडणवीसचं करायचं काय? अरे फडणवीसचं करायचं काय? अरे या टरबुजाचा करायचं काय? अरे या टरबुजाचा करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय सरकारचा पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है। चला चला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
को आगे करती है। जय भीम जय भीम जय भीम जय भीम। अरे या प्रशासनाचा करायचं काय? खाली मुंडका वरी पाय, अरे प्रशासनाचा करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. अरे टरबूजाचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय, अरे टरबूजाचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे. जय 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 भीम. जय भीम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है. पुलिस को आगे करती है. टरबूजाचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय, टरबूजाचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है. पुलिस को आगे करती है. अरे टरबूजाचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय, टरबूजाचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, जय 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 भीम जय भीम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, भारतीय संविधानाचा जय असो. यमरा भाई कड़वा देखो अरे क्या किनारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. टरबूजाचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय, टरबूजाचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती विजय है. सरकार ओ हमसे विजय डरती है. बॅनर काढा ना आपलं बॅनर काढा ना बाजूला ठेवा ना बॅनर काढून वरून वरून बोलताना निघतंय काढा काढा वरून व्यवस्थित दिसतंय आवाज बी जाते सगळीकडे हा हा विनम्र सूचना आहे आज सकाळी जी दुर्दैवी घटना घडली भारतीय संविधानात गेली आणि कायद्याचं उच्च शिक्षण घेण्यासाठी परभणी या ठिकाणी आलेला एक तरुण जो एका भावी आयुष्यामध्ये फार मोठा दादा ते शाईनचा तार काढा ना चमकीचा दोनच म्हणा काढा दोन्ही काढा संविधानाचे प्रमुख शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पूजनीय भिक्खू Right. हस्ते पुष्प
फार समर्पित केलेला आहे. बुद्ध विहारापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आपण एक निषेध शांती मार्च या ठिकाणी आलेला आहे. आणि कोकणात सूर्यवंशी जे संविधानासाठी शहीद झाले तर त्यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली सुद्धा आपण बुद्ध विहारामध्ये अर्पण केलेली आहे. आणि त्यांचा जो काही पोलीस कस्टडीमध्ये जो दुर्दैवी मृत्यू झाला याची कायदेशीररित्या चौकशी झाली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. या प्रमुख भूमिकेसह आपण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आलेलो आहोत. या ठिकाणी माननीय तहसील प्रशासन, माननीय पोलीस प्रशासन यांना आपण रिसर निवेदन देणार आहोत. आपलं निवेदन माननीय राष्ट्रपती महोदय यांच्यापर्यंत जाणार आहे. तर या ठिकाणी युवा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष आणि परखड वक्ते तुषार गायकवाड यांना विनम्र विनंती करतो की आजच्या प्रसंगी संबोधित करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये एका संविधानाची विटंबना केली आणि या जिल्ह्याचं वातावरण गढूळ करण्यासाठी काम केलं. त्यालाच खतपाणी घालणारे आपल्या जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन आणि ते ज्यावेळेस दंगा झाला त्याच्यानंतर काही आपले समाज बांधव पोलीस प्रशासनानं कॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांना घरातून काढून अरेस्ट केलं आणि त्यांना पीसीआर नसताना देखील या पोलीस प्रशासनानं त्यांना बेदम मारण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. मी पोलीस प्रशासनाला वारंवार सांगतोय की पूर्ण शहर शांत आहे आणि शांत राहिलं पाहिजे. कारण या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेस कुठं खिंडी पडत असते त्याच्यानंतर पूर्ण शहर पेटत असते. मित्रांनो, तुम्हा आम्हाला माहिती आहे, काळ वैर्याचा आहे. या प्रशासनाला आपल्याला धारेवर धरून आपल्या समाजातील संविधान प्रेमी तरुणांचा बळी घ्यायचा आहे. म्हणून या ठिकाणचा देवेंद्र फडणवीसचं सरकार त्याचबरोबर या ठिकाणचा पोलीस प्रशासन कामाला लागलेला आहे. मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये जे दंगल झाली त्या दंगलीमध्ये आम्हाला तर शंका आहे की पोलीस प्रशासन नसून या ठिकाणच्या प्रस्थापित सरकारचे काही गुन्हे पोलीस पातळीवर होते. मित्रांनो, आपण किती दिवस शांत राहायचं आहे? आपण या पोलीस प्रशासनाला किती दिवस सहकार्य करायचं आहे? पोलीस प्रशासन आम्हाला या ठिकाणी सहकार्य करणार आहे का नाही? रात्री 9:30 वाजता एसपी ऑफिसमध्ये आमची आणि ऍडिशनल एसपी साहेबांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं, आम्ही एसपी साहेबांना विनंती केली, जे जे आरोपी तुम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत त्या आरोपीला तुम्ही हात देखील लावायचा नाही. आपल्या परभणी जिल्ह्यातल्या ऍडिशनल एसपीने आपल्याला शब्द दिला होता की या ठिकाणी पोलीस प्रशासन तुमच्या कुठल्याही आंदोलनाला आम्ही टच सुद्धा करणार नाही. मला त्या पोलीस प्रशासनाला प्रश्न विचारायचा, रात्री झालेली आपली बैठक आणि तुम्ही त्या बैठकीमध्ये सांगता की या ठिकाणच्या आंदोलकाला आम्ही हात देखील लावणार नाही. मग रात्री झालेले प्रकार काय? जे परभणी जिल्हा जर शांत ठेवायचं असेल, या परभणी जिल्ह्याचे पोलीस प्रशासन स्वागत ठेवायचं असेल तर आमचं या ठिकाणी आव्हान आहे की पोलीस प्रशासनाने आता नमती भूमिका घेतली पाहिजे. जे आमचे तरुण या ठिकाणी तुम्ही मारत आहात, या घटनेचा निषेध परभणी जिल्हा अख्खा कळून जाईल असं आव्हान या ठिकाणी करतो. पोलीस प्रशासन या ठिकाणी सावध झालं पाहिजे. एकीकडं एसपी सांगतात आम्ही तुमच्या मुलाला मारणार नाही आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ होते, सकाळी एसपी साहेबांचा मला फोन आला की त्याला
आमचे तरुण तुम्ही पोलीस प्रशासनाला हातीमध्ये मारता, आमचे तरुण तुम्ही कारागृहामध्ये मारता. आम्हाला जबाबदारीचं काम या ठिकाणी कोणी करत नाही. आता माझा समाज त्यांचा आहे. आम्ही जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत. बुद्धाची शांती जर आम्हाला बाबासाहेबांनी दिली नसती तर कदाचित या देशाचं चित्र वेगळं असतं. कारण तुम्ही आम्हाला टार्गेट करण्याचं काम थांबवा. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणच्या आयजीला देखील सांगितलेलं आहे की परभणी जिल्ह्यातल्या प्रशासनाचे या सरकारला मुर्दे पाहायचे असतील तर तुम्ही कॉम्बिन ऑपरेशन करा. मित्रांनो, बाळासाहेबांमुळे कॉम्बिन ऑपरेशन थांबलं, परंतु या ठिकाणचं कॉम्बिन ऑपरेशन आज भी सुरू आहे. आमच्या तरुणाला या ठिकाणी मारण्याचं काम सुरू आहे. आमच्या तरुणाची हत्या करण्याचं काम सुरू आहे. आमची या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडं, पोलीस प्रशासनाकडं, जिल्हा अधिकाऱ्याकडे मागणी आहे की हे जे प्रकार ज्या सोपान पवार नावाच्या व्यक्तीमुळे झाला, त्या व्यक्तीची टोटल प्रॉपर्टी शासनाने ताब्यात घेतली पाहिजे. जोपर्यंत या ठिकाणची न्यायालयीन प्रक्रिया या विषयाला न्याय देत नाही तोपर्यंत त्याची पूर्ण न्यायालयाच्या माध्यमातून त्याची प्रॉपर्टी या ठिकाणी जप्त केली पाहिजे. आणि जे आमचे बंधू या ठिकाणी सूर्यवंशी नावाचे आमच्या बंधूच्या जे हत्या केली त्या घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो की त्याच्या परिवाराला 1 करोड रुपयाची मोबदला आपण या ठिकाणी द्यायलाच पाहिजे. कारण तो विद्यार्थी होता, पुण्यावरून आला, परभणीमध्ये तो वकिली करत होता, वकिलीचं शिक्षण घेत होता. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला देखील यांनी जेलमध्ये टाकून मारण्याचं काम केलं. त्या घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणच्या तरुणांना विनंती करतो की हे प्रशासन आणि हे सरकार आपल्या तरुणावर कसे गुन्हे दाखल होतील याकडं पाहायला लागलेलं आहे. म्हणून काही मातेपुरू आपलं दिशा भडकवण्याचं काम करतील, परंतु त्या दिशा न भडकवता आपलं एज्युकेशन खराब न होता त्यामुळे आपण शांतते मार्गाने या ठिकाणी आंदोलन केलं पाहिजे. कायदेशीर प्रशासनाला आमचा लढा राहणारच आहे. एवढाच या ठिकाणी आव्हान करतो. पोलीस प्रशासनाला विनंती करतो, आमचा अंत पाहू नका, आमचा अंत पोलीस प्रशासनाने पाहू नये अशी एवढीच विनंती या ठिकाणी करतो. नितच थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर या ठिकाणी भारतीय संविधानाचं रक्षण करणं हे शासनाचं काम आहे, पोलीस प्रशासनाचं काम आहे. आणि तर या ठिकाणी आदरणीय रौफ कुरेशी सर, संविधान प्रेमी यांना विनंती आहे आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मनोगत व्यक्त त्यांना करा. प्रथमतः अभिवादन करतो. त्या घटनेच्या निषेधार्थ आपण आहोत. जे काही ही घटना काल घडलेली आहे ही खूप निषेधार्ह आहे. परत एकदा या ठिकाणी मी जो युवक त्या ठिकाणी दगावलेला आहे त्याला प्रथमतः माझ्याकडून श्रद्धांजली मी अर्पण करतो. आणि या ठिकाणी आता ही घटना जी घडलेली आहे त्या घटनेबद्दल सांगताना आता कुठेतरी प्रशासनाला जाग आली पाहिजे, कुठेतरी हा अन्याय अत्याचार थांबवला पाहिजे. आणि याच्यामध्ये जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्या कुठल्याही प्रकारचं त्यांना न सजवता, कुठल्याही प्रकारची अडीअडचण निर्माण न करता शांततेने हा जिल्हा चालला पाहिजे. हा पूर्ण शहर चालू राहिला पाहिजे. कुठेही जी शांतता आहे ती भंग होता कामा नये अशी मी या ठिकाणी या प्रशासनाला विनंती करतो. आणि झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष संविधान प्रेमी आदरणीय दादारावजी पंडित यांना विनंती आहे आपण हे आजच्या प्रसंगी संबोधित करा. महान कारुणिक तथागत भगवान बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय भिक्खू संघ
उपस्थित सर्व संविधानप्रेमी माता भगिनींनो, भीमसैनिकांनो, ही वेळ मला वाटतं जेवढं भाषण करण्याची आहे तेवढंच विचार सुद्धा करण्याची आहे. 2 दिवसापूर्वी परभणी शहरामध्ये संविधानाची विटंबना होते आणि मी त्या दिवशी बोलताना सांगितलं होतं की पोलीस प्रशासन आणि या महाराष्ट्र शासन, या महाराष्ट्र शासनातले काही प्रतिनिधी त्या आरोपीला माथे फिरून म्हणून मोकळे झाले. त्या आरोपीला माथे फिरू म्हणून मोकळे झाले. आणि मित्रांनो, हाच राग तो माथे फिरू कसा झाला, त्याला कोण सर्टिफिकेट दिलं, तो डॉक्टर कोण्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होता, त्या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आंबेडकरी संविधानप्रेमी रस्त्यावर आले. पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाकडे ही मागणी करू लागले की बाबा हा माथे फिरू कसा आहे, हा माथे फिरू आहे तर मग याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कसा दिसला, याला त्या सावरकराचा पुतळा कसा काय नाही दिसला, याला त्या गोळवेलकराचा पुतळा कसा काय नाही दिसला. असे अनेक प्रश्न आमचे भीमसैनिक विचारण्यासाठी रस्त्यावर आले. शांततेच्या मार्गाने परभणी जिल्हा बंद झाला, परंतु आम्हाला शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत असताना इथल्या मग पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल, यांना ही शांतता नको होती. यांना हे शांततेत चाललेलं आंदोलन नको होतं, म्हणून यांनी पोलिसांमधले गुंड, प्रशासनामधले गुंड भीमसैनिकांच्या पाठीमागे लावले. नको त्या ठिकाणी अडवून त्यांच्या हातून वेगळं कृत्य करून घेण्यास भाग पाडलं. शांतता कमिटीच्या बैठकीला प्रकाश दादा, उत्तम भैया, आम्ही सगळे परवाच्या दिवशी कलेक्टर ऑफिस मध्ये होतो. त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा उहापोह झाला आणि सांगितलं, आम्ही एक एक बाब त्या ठिकाणी सांगितले की बाबा तुमचे व्हिडिओ जे आले बाहेर, ज्या मोर्चा चालू असतानाचे व्हिडिओ आले, त्या व्हिडिओमध्ये तुमच्या पोलिसांची वर्दी बदलली काय, त्यांनी शिकलकऱ्याचा वेश प्रदान केलाय काय, एक शिकलकरी मधामध्ये येतो आणि आमच्या भीम सैनिकाला लाठी हल्ला करतो आणि पोलिसांच्या ताब्यात देतो. काही व्हिडिओ असे आले, त्या व्हिडिओमध्ये संध्याकाळी कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांच्या वेशामध्ये घरामध्ये घुसून लोकांना मारतात. बाहेर असलेल्या आमच्या मोटरसायकली, आमचे ऑटो यांची नासधूस करतात. त्या पोलीस वेशामध्ये कोण होतं? त्या माथेपुरीचे नातलग होते काय? त्या माथेपुरीचे वंशज होते काय? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडण्यात आले. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला या घटनेबद्दल बोलत असताना एवढंच सांगेन की हे शासन, हे प्रशासन, पोलीस प्रशासन हे सगळे आपल्या विरोधात आहे. कारण महाराष्ट्र सरकार असेल, देशाचं राज्य सरकार, केंद्र सरकार असेल, हे आपल्या विरोधात आहे. या केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक नारायण राणेचं पोरग, काय नाव त्याचं, नितेश राणेसारखा माणूस जो मुस्लिम समाजाला डिवचून या महाराष्ट्रात आणि देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कुठला तरी तो साधू मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द बोलतो आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री त्याच घडलेल्या घटनेबद्दल सरळ स्टेटमेंट देतात की त्या महाराजाच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र शासन हा जबाबदार राहील का, त्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. ही काय भूमिका? एकीकडे तुम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचा म्हणून तुम्ही सांगता, एकीकडे मुस्लिमांना डिवचण्याचं काम करता, दुसरीकडे गोलवेलकरांची औलाद, सावरकरांची औलाद, ज्या हिंदू
बटेगा तो कटेंगे म्हणण्याच्या नाऱ्याच्या नावाखाली हिंदूंचा मोर्चा काढते आणि त्या मोर्चातून निष्पन्न झालेलं हे बाटबोळ बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची विध्वस्त करतो आणि परभणी असलेली शांत सदाचारानं राहणारी माणसं या ठिकाणी पेटवण्याचं काम करतो. मित्रांनो, हे डाव आपण ओळखले पाहिजे. हे डाव ओळखत असताना अनेक घटना त्या आपल्या डोळ्यासमोर आहेत, अनेक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आहेत. मी महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती करतो, मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो की तुम्ही सह आरोपी आहात. आमचा आरोप आहे की पोलीस प्रशासन, महाराष्ट्र शासन या सगळ्या प्रकरणामध्ये सह आरोपी आहे आणि आम्हाला जर या सह आरोपीची चौकशी झाली नाही, या सह आरोपींना कायदेशीररित्या गुन्हेगार जर ठरवलं नाही तर या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे एक दिवस महाराष्ट्र बंद करून जेलभर आंदोलन केल्याशिवाय कारण या महाराष्ट्रानं आंबेडकरी चळवळीचे लढे पाहिलेले आहेत, आंबेडकरी चळवळीचा आंदोलन बघितलेलं आहे. पुन्हा एकदा ही प्रवृत्ती नामांतराच्या काळापासूनची आज थांबलेली चळवळ पुन्हा एकदा जर तुम्हाला भडकवायची असेल, पुन्हा एकदा तुमचे कारागृह, तुमचे पोलीस स्टेशन हे कमी पडतील एवढे लोक जर तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये घुसले तर तुम्हाला सळो का पळो करून सोडतील. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. मित्रांनो, दुर्दैवी घटना घडली काल. आपला एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा याच्याबद्दल सांगत असताना मी तुम्हाला माहिती देतो. हा पुण्याचा रहिवासी वकिली शिक्षण घेण्यासाठी परभणीत आला. परभणीमध्ये आज उद्या 18 तारखेला त्याचा शेवटचा पेपर आहे. उद्या 18 तारखेला त्याचा शेवटचा पेपर आहे. त्या भीमसैनिकाचे वडील वारलेले आहेत, त्याला वडील नाहीत. हा भीमसैनिक जेव्हा कुठल्याही दृष्ट काम करण्यामध्ये नाही, त्याचे कुठेही फुटेज नाहीत. तो कोणाचा बॅनर काढून फोडायलाय, कुणाची गाडी फोडायलाय, कुठंतरी त्यानं धोंडा मारलाय असा कोणताही पुरावा पोलीस प्रशासनाकडे नाही. परंतु केवळ पोलीस प्रशासनानं त्याची आकडेवारी पूर्ण करण्यासाठी, आरोपींची आकडेवारी पूर्ण करण्यासाठी, या महाराष्ट्र सरकारला खुश करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली या शिक्षण घेणाऱ्या 20-25 वर्षाच्या तरुणाला उचललं आणि जेलमध्ये टाकलं. परिणाम असा झाला की बाप नाही, बाप वारलेला आहे, शिक्षण अर्धवट आहे, 18 तारखेला त्याचा पेपर आहे. या सगळ्या विवंच्या मध्ये थांबलेला हा भीमसैनिक लाठ्यांमध्ये घायल झाला. त्याच्यावर बॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली लाठ्या मारल्या गेल्या आणि तो घायल झाला. मित्र, त्याच प्रकरणामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला. मला सांगा, आपण इथं सगळे जमलेले सर्व सुज्ञ नागरिक आहोत, संविधानावर प्रेम करणार आहोत, याचा मारेकरी कोण? याचा मारेकरी कोण? याचा मारेकरी कोण? मित्रांनो, हे पोलिसांच्या वेशामध्ये असलेले गुंड भीमा कोरेगावच्या दंगलीपासून महाराष्ट्र अशांत करणारे हे पोलीस प्रशासन, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. यांची जागा दाखवायची असेल तर आपण एक निष्ठेनं, एक संघटनेनं या पुढचं आंदोलन या परभणी जिल्ह्यात महाराष्ट्रामधल्या जेल आणि पोलीस जे काही डिपार्टमेंट असतील तेवढ्या जागा कमी पडतील एवढं मोठं आंदोलन उभं करून आपण या सूर्यवंशीला न्याय दिला पाहिजे एवढीच मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. त्या सूर्यवंशीला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. जय भीम. यानंतर पूर्णा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, नगरपालिकेचे गटनेते आणि संविधानप्रेमी आदरणीय उत्तमभाई खंदारे यांना मी विनंती करतो की आजच्या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त करा. महाकारुणिक तथागत भगवान गौतम विश्वरत्न संस्कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पंतत्व अभिवादन करतो. आज परभणी शहरामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचं निधन झालं आहे. त्या पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं आज आपण एक तरुण तडफदार कार्यकर्ता आपण गमावलेला आहे. बांधवांनो, मी याच्या अगोदरही सांगितलं होतं, हे जे जातीवादी सरकार आलेलं आहे, या सरकारला
हे सरकार आपल्याला चेक करत आहे. कारण ज्या वेळेस ईव्हीएम च्या माध्यमातून हे सरकार या ठिकाणी निर्माण झालं आणि हा मुद्दा संपूर्ण भारत देशामध्ये गाजत असताना ह्या निवडणुका बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे हा मुद्दा कुठेतरी बाजूला ठेवण्यासाठी हे कटकारस्थान ह्या सरकारनं केलेलं आहे बंधूंनो. त्यात आपण पाहतो तर तरुण जर आज व्हॉट्सअपला जर फोटो पाहिले त्याची तर फोटो पाहताच सकाळी एक असा मेसेज आला आणि झोपेतून उठल्याच्या नंतरही दुःखाची खबर भेटली. त्यावेळेस खूप दुःख झालं. बांधवांनो, पोलीस प्रशासन आपल्याला चेक करत आहे आणि हे महाराष्ट्र सरकार आपल्याला चेक करून पाहत आहे की हे लोक झोपलेत का नाही, ते जागृत आहेत का. परंतु मी या ठिकाणी सांगेल आम्ही थोडं जास्त शांत झालो असं मला वाटतं. आम्ही बुद्धाच्या मार्गाने जरा जास्तच चाललो असं आम्हाला वाटतं. परंतु याद राखा 1 तारखेला भीमा कोरेगाव तुम्हाला लक्षात आहे. आणखी आमच्या तलवारी गंजलेल्या आहेत. त्या जर वापस करायच्या असतील या सरकारला मी या ठिकाणी इशारा देतो. महाराष्ट्रामध्ये कुठेही काही झालं बाबासाहेब आंबेडकरांच्या विटंबना जर झाली तर सर्वात अगोदर पूर्ण शहर पेटत होतं. तो काळ आणखीन तुम्ही आणू नका. आम्ही भगवान बुद्धाच्या तत्वावर चालत आहोत की आमच्या मुलावर केसेस होऊ नयेत. आम्हाला भगवान बुद्धानं शांतीचा मार्ग दिलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही क्रांती विसरलेलो नाही. एकाने 56 कापलेले आहेत. ही ताकद आजही या समाजामध्ये आहे. मुद्दाम आज ते टरबुजा गृहमंत्री होणार आहे 4 वाजता. त्या गृहमंत्र्यासाठी 23 तारखेला इलेक्शन झालं, 26 तारखेला सरकार स्थापन करायची होती. परंतु ह्या पदासाठी आतापर्यंत त्यांचं लांबलेलं आहे. कारण त्यांना गृहमंत्री पद कायसाठी पाहिजेत. त्यांना गृहमंत्री पद फक्त या भारत देशामध्ये मुस्लिम समाज आणि या दलित समाजाला संपविण्यासाठी कारण गृहमंत्री पद मागण्यासाठी आहे. बांधवांनो, गृहमंत्री हो काही हरकत नाही. त्यांना माहित आहे की हा समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. आमचं तुम्ही पाहू नका. आज आम्ही पाहतो की ज्या वेळेस पूर्णा शहरामध्ये परभणी शहरामध्ये घटना घडत होत्या तर या ठिकाणी टेम्पो याच्या पोलीसच्या गाड्या उभ्या राहत होत्या. गाड्या आज 4-5 पोलीसवाल्याला माहित झाले की शांतता प्रिय झालेलं आहे तर काहीच होत नाही. मी या ठिकाणी व्यापाऱ्यांचं अभिनंदन करेल की त्यांनी आम्हाला दोन्ही या बंदमध्ये त्यांनी शांततेच्या सहकार्य केलेलं आहे. त्यांची आपली दुकाने त्यांनी स्वखुशीने बंद केलेली आहेत. परंतु याच्या अगोदरचा जो काळ होता तो मला वाटतं इथल्या पोलीसवाल्यांना नवीन आलेला माहित नाही. त्यांनी जाणून घ्या पूर्णा शहर काय होतं आणि आणखीन आम्हाला डवचण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून या ठिकाणी सांगेल की एक आमचा तरुण आज फक्त जर त्याचा जर मृत्यू झाला असेल तर त्याचा जर कोणी हे असेल तर फक्त पोलीस प्रशासन आहे. कारण जर त्याला पोलिसांना मारलं नसतं, कारण काही जातीवादी पोलीसवाले या वर्दीमध्ये ड्युट्या करत आहेत, त्यांनी बेदम मारलेला आहे. आणि यांना तर काय असं सर्टिफिकेट दिलेले आहेत की काय की त्याला माथे फिरू 5 मिनिटांमध्ये माथे फिरू आहे तो. यानं मला त्याला हृदयविकाराचा झटका आला. अरे कशामुळे आला, त्याच्या मागचं कारण काय आहे. तुमचं पोलीस प्रशासनाचं थोडंही लक्ष नाही. कारण तुम्हाला ढिल्ला सोडायला भाग पाडलाय की काय सरकारनं असं मला वाटतंय. काल परवा नांदेड शहरामध्ये तो आरोपी दवाखान्यामध्ये आहे. तिथं काही लोक जाऊन त्या आरोपीला धमक्या देतात, बोलतात. मग ते कुठले असतील पण ते पोलिसांचं काम आहे की त्या आरोपीला तिथं ते करायचं. कोणी जाऊन मारेन कायद्यात, कारण त्याला मारल्याच्या नंतर आणखीन दुसरं काही तुम्हाला करायचं काय या देशामध्ये. मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की या घटनेच्या मागे आम्ही हे पाहत आहोत जेव्हापासून हे झालंय. कारण तेव्हापासून याच्यामध्ये पोलीस एकदम ढिल्लं वागत आहे. म्हणून या पोलीस प्रशासनाचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या महाराष्ट्र सरकारचाही या ठिकाणी निषेध करतो. आणि जो आमचा तरुण बांधव सोमनाथ सूर्यवंशी हे आज आपल्यातून गेले त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. यानंतर सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत महाराष्ट्रातील संविधान गौरव सोहळ्याचे मुख्य संयोजक आदरणीय प्रकाश कांबळे साहेब यांना मी विनंती करतो आजच्या प्रसंगी. मी भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. या प्रसंगाने जमलेल्या सर्व आमच्या बांधव या सगळ्यांना मी क्रांतिकारी जय भीम करतो. आणि जो प्रसंग त्यामुळे
पहिल्यांदा जिल्ह्यातील पोलिसांचा निषेध करतो. काढलं नाही. 10 तारखेला घटना घडली. तो सोपान जाधव नावाचा सोपान पवार नावाचा जो तरुण होता त्याला आपल्या तरुणांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी त्याला जसा तो राष्ट्रपती आहे त्याप्रमाणे त्याला गाडीमध्ये बसून नेलं. बांधवांनो, गुन्हेगारांना अशा तऱ्हेनं गाड्यांमध्ये बसून देणारं हे प्रशासन, त्याचा निषेध नको करायला? आपण विचार करा. दादाराव पंडितांनी आता या ठिकाणी सांगितलं की जो तरुण शहीद झाला आणि ज्याच्यामुळे शहीद झाला त्याला जबाबदार पोलीस आहे. तो वकिलीचं शिक्षण घेतोय, त्याला कायद्याचं ज्ञान आहे. अशा कायद्याचं ज्ञान असणाऱ्या तरुण मुलाला जर हे पोलीसवाले अशा तऱ्हेनं वागवत असतील, त्याच्यावर अनन्वित छळ करत असतील, त्याच्या गुप्तांगापर्यंत लाठीने जर मारत असतील तर तो कसा जिवंत राहू शकतो? कसा जिवंत राहू शकतो? तो राहू शकत नाही. तो वेदनांनी तो तरुण मेला. त्याचं घेणं देणं कुणाला काही नाही. त्याचे आई वडील, त्यांना दुःख. तो संविधानावर प्रेम करणारा होता, चळवळीतला कार्यकर्ता होता, त्याचं आम्हाला दुःख. अरे, संविधानाचं संरक्षण करण्याचं काम पोलिसांचं नाही का? संविधानाचं संरक्षण करण्याचं काम महसूल प्रशासनाचं नाही का? एखादा व्यक्ती येतो आणि संविधानाची प्रतिमा फोडतो. कसं फोडतो? तुम्हाला जो खाकी ड्रेस दिलेला आहे त्याचे महिन्याला पैसे मिळतात. तुम्हाला पगारी मिळतात. कशाच्या मिळतात? त्याला लोकांना मारण्यासाठी तुम्हाला पगारी मिळतात काय? हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. बांधवांनी, बिनपगारी ही सगळी आमची माणसं हजारोंच्या संख्येनं संविधानावर काही जर घाला झाला, संविधानाची नासधूस करण्याचा प्रयत्न झाला तर बोंबलत घरदार लेकरं बाळ सगळे सोडून संविधानाच्या संरक्षणामध्ये त्या ठिकाणी येतात. परभणीमध्ये तेच घडलं. परभणीमध्ये तेच घडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला आपले अधिकार दिले. त्या अधिकाराची जाणीव सगळ्यांना आहे बांधवांनो. म्हणून हे तरुण, म्हणून हे सामान्य नागरिक हे संविधानाच्या संरक्षणामध्ये रस्त्यावर येतात. संविधानावर घाला झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जो उद्रेक आहे तो व्यक्त करण्यासाठी ते रस्त्यावर आले. तर काय चुकलं? तुमची परवानगी घेऊन आम्ही रस्त्यावर यावं का? तुमची परवानगी घेऊन आम्ही संविधानाचं संरक्षण करावं का? अरे, तुम्ही पगारी घेणारे लोक संविधानाचं रक्षण करत नाही. संविधानाला तुम्ही बेईमान झालेला आहात. सामान्य नागरिक बेईमान झालेला नाही. पहा, आम्ही त्या दिवशी कुठल्याही प्रकारचा बंद पुकारला नव्हता. पुणेच्या लोकांनी, व्यापाऱ्यांनी त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे की त्या बिचाऱ्यांनी, त्यांचं संविधानावर एवढं प्रेम आहे की त्यांनी आपोआप ही घटना माहीत होतात, कळतात, त्यांनी आपापली प्रतिष्ठानं बंद केली, धंदे बंद केले, त्यांचं दिवसभराचं नुकसान झालं. पण तरीही ते हे नाही म्हणाले की ये लोगों का क्या है, रोजीची निकलता ऐसा, असं म्हणाले नाहीत बांधवांनो. त्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद केली आणि
या संविधानाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. कुणी बोलून बोंबलून प्रतिक्रिया व्यक्त करतंय आणि कुणी शांत राहून सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त करत असतं. पूर्णेच्या सगळ्या लोकांनी, तमाम लोकांनी संविधानाच्या प्रती आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नोंदवलेल्या आहेत. काय वाटत असेल त्या सोमनाथच्या आई, त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या आईला काय, एकुलता एक मुलगा, तोही गेला शिकत असताना, काय वाटत असेल, त्याच्या घरामध्ये किती दुःख पसरलं असेल. आणि पहा बांधवांनो, या घटनेचा साधा निषेध सुद्धा, साधी दिलगिरी सुद्धा त्या टरबुजानं आणखी व्यक्त केली नाही. हा मुख्यमंत्री आमचा, अरे आमच्या वेदना जर तुला कळत नसतील तर आम्ही तुला मुख्यमंत्री बनायचंच कसं. त्या फडणवीसचा मी या ठिकाणी पूर्णेकरांच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. बांधव जाहीर निषेध करतो. पूर्णा आणि परभणी जिल्हा पेटतोय, दुःखामध्ये बुडालेला असताना नागपूरमध्ये हे शपथ घेताय, मंत्रीपदाची शपथ घेताय. अरे तुम्ही मंत्री कुणासाठी होणार आहात? तुम्ही मंत्री कुणासाठी होणार आहात हा माझा सवाल आहे. संविधानाची शपथ घेऊन तुम्ही मंत्री होणार आहात. संविधानाला जर तुम्ही दिवसणाऱ्या माणसाबद्दल काही बोलत नाही, संविधानाचं रक्षण करणाऱ्या माणसाबद्दल तुम्ही कधी काही बोलत नाहीत, तुमचा या ठिकाणी का गौरव करावा? तुम्ही फार मोठं काम केलं म्हणून तुमच्याबद्दल आनंद व्यक्त करावा? तुम्हाला हारातुऱ्यांनी तुमच्या गळ्यामध्ये टाकून तुमचं स्वागत करावं? प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे की असे जे हरामखोर आहेत त्यांच्या गळ्यामध्ये हारा नाही, चपलांच्या हारा लागतील. चपलांच्या हारा लागतील. आणि तुम्हाला आणखीही सांगितलं पाहिजे की आम्ही अत्यंत शांतता प्रिय आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धाचे ज्या दिवशी आम्ही अनुयायी झालो त्या दिवसापासून आम्ही आमच्या हातातली शस्त्र सोडून टाकली. आमच्या डोक्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही विकृत प्राणाचे भाग होते ते सोडून टाकले. आम्ही सनदशील मार्गाने निघालेलो आहोत. बांधवांनो, आम्हाला दिवसण्याचा प्रयत्न करू नका, अजिबात करू नका. आमच्याकडे पद नाहीत, आम्ही आमदार नाही, आम्ही खासदार नाही. तुम्ही आमदार आहात, तुम्ही खासदार आहात, तुम्हाला जिम्मेदारी जास्त आहे. बांधव, हा महाराष्ट्र आणि देश नीट चालवण्याची शपथ घेऊन ती त्याप्रमाणे वागण्याची जिम्मेदारी तुमच्यावर आहे. बांधवांनो, आम्ही शांत आहोत, आम्हाला अशांत करू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले हे फक्त आम्हीच त्याचं संरक्षण केलं पाहिजे अशातला भाग नाही. ही खुर्ची संविधानामुळे आहे, ती खुर्ची ओढण्याचं काम आम्हाला सांगू नका. बांधवांनो, जर परभणी जिल्ह्यातल्या लोकांनी, संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांनी ठरवलं तर एकही मंत्री परभणी जिल्ह्यामध्ये येऊच देणार नाही. अशा प्रकारची ताकद आंबेडकरी जनतेमध्ये, संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आहे. बांधवांनो, तुम्हाला सांगितलं पाहिजे, त्या दिवशी आपल्या जिल्ह्याचे खासदार आमच्या सोबत होते शांतता कमिटीमध्ये. त्यांनी आरोप केला की कोण करत असेल पोलिसांचं कौतुक करू द्या, पण मी पोलिसांचं कौतुक करणार नाही. परभणीची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला पोलिसच जबाबदार आहे असा आरोप केला बांधवांनी. आणि त्या आरोपामध्ये तथ्य आहे. पोलिसांनी जर वेळी आम्ही सांगितलं शांतता समितीमध्ये त्याप्रमाणे जर कोम्बिंग ऑपरेशन हे बंद केलं असतं आणि जे काही घडलं ते संयमानं घेतलं असतं
तर मला असं वाटतं की हा जो अप्रिय असा प्रसंग आहे हा तुमच्या आणि माझ्या समोर आलेला नसता बांधवांनो. तुम्ही अगोदरच आमचे जे तरुण आहेत जे कसे बसे शिकतायत घाम गाळून पैसे पै करून हे संस्था चालकांना देऊन ते शिकतायत. आमचं शिक्षण तुम्ही बंद केलंय, आमच्या नोकऱ्या तुम्ही बंद केल्यात, आमच्या सवलती तुम्ही बंद केल्यात. आम्हाला भिकारी बनवण्याच्या दृष्टीने जे काही करणं आहे ते तुम्ही करत आहात. तुम्ही निवडणूक जिंकली, 1,500 रुपये माता भगिनींना लालूच देऊन तुम्ही निवडणूक लढवली आणि देऊन ती जिंकली. आता 2 महिने झाले, अजून काय आमच्या भगिनीच्या खात्यामध्ये काही पडत नाही, वाट पाहत आहे. तुम्ही देणार का नाही तुमच्यावर विश्वास नाही. द्या अथवा न द्या, शेतामध्ये काम करणारी विळा घेऊन आमची जी भगिनी आहे ती मेहनत करून घाम गाळूनच जगणार आहे बांधवांनो. तुमच्या त्या दीडदमडीवर ती विसंबून नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या बळावर आम्ही जिवंत आहोत, आम्ही जिवंत राहणार आहोत. आम्हाला छेडण्याचा प्रयत्न करू नका. जिल्ह्यात असो की महाराष्ट्रामध्ये असो, पोलीस यंत्रणेचे फार कमी लोक आहेत, फार कमी लोक आहेत. आता आपल्याकडे पहा, पोलीस फार कमी आहेत, माणसं फार जास्ती आहेत. तुम्ही तुमच्या दंडुक्याला, तुमचे जे दंडुके आणि अस्त्र आहेत, शस्त्र आहेत, त्याला तुम्ही चिटकून आहात. तुम्हाला असं वाटत असेल की यांच्याकडे काहीही नाही, यांना कितीही बदललं तरीही काही होणार नाही, असं समजण्याचं कारण नाही बांधवांनो. हे पोलिसांपेक्षा नागरिक जास्तच असतात आणि नागरिकांनी संविधानाची शपथ घेऊन जर तुमचा पाठलाग केला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पळायला सुद्धा जागा कमी पडेल. मी तुम्हाला सांगतो, सर्वसामान्य संविधान प्रेमी नागरिकावर तुम्ही न आणलेली बरी, असं मला वाटतंय. तुम्ही द्वेषाचं राजकारण करताय. तुम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या धर्माचं राजकारण करताय. मुस्लिमांना हिंदूपासून वेगळं, ख्रिश्चनांपासून वेगळं, बौद्धांपासून वेगळं. तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळ्या जाती धर्मांना वाटण्याचा प्रकार करता. संविधानाने एक शपथ आपल्याला दिलेली आहे की आम्ही सर्व भारतीय आहोत. संविधानानं सांगितलं की आम्ही सगळे भारताचे प्रथमतः नागरिक आहोत आणि शेवटी ही आम्ही भारताचे नागरिक आहोत. आमच्या जाती आणि धर्म आमच्या घरी आहे, तो त्या ठिकाणी आम्ही आचरणामध्ये आणायचा आहे. आम्ही सार्वजनिक रस्त्यावर ज्यावेळी घरून निघतो त्यावेळी आमचा आदर्श भारतीय संविधान आणि त्यांनी दिलेले मार्ग हेच असतात बांधवांनो. तेव्हा राज्यकर्त्यांना मला सांगायचंय की तुम्ही आम्हाला धर्माधर्मामध्ये वाटू नका. बटेंगे तो काहीतरी ती बटेंगे काय घेऊन तुम्ही या महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरण्याचा प्रयत्न करताय बांधवांनो. ही चुकीची गोष्ट आहे. आम्ही या देशामधला प्रत्येक माणूस, मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, अन्य कोणत्याही जातीचा असो, तो आमचा बांधव आहे असं म्हणून आम्ही त्याला गळी लावतो. आणि तुम्ही मात्र आमचे गळे कापण्याचं, आमच्यामध्ये फूट पाडण्याचं प्रयत्न करत आहात. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे बांधवांनो. आम्ही सहन करत आहोत. आम्ही खूप सहन केलंय. आम्ही खैरराजी सहन केली. आम्ही रमाबाई आंबेडकरची घटना आम्ही सहन केली बांधवांनो. आमच्यावर घाटकोपरची घटना आम्ही सहन केली. आम्ही अनेक अन्याय आणि अत्याचार सहन केले बांधवांनो. आमच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. आम्ही जर ठरवलं की आता अत्याचार सहन करायचे नाही तर हे फूट पाडणारे, बटेंगे कटेंगे म्हणणाऱ्या लोकांच्या नरडीचा घाव आम्ही घेतल्याशिवाय
आम्हाला कुणी घेऊ नका. आम्ही मधमाशीच्या पोळाप्रमाणे आहोत. आम्ही त्या मधमाशीच्या पोळामध्ये असे चिटकून आहोत एक दुसऱ्याला. आम्ही कुणालाही सहजासहजी चावा घेत नाही. आमच्यावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नका. आमच्यावर लाठी चलवण्याचा प्रयत्न करू नका. जर त्या मोहळाच्या माशीवर जर एखादा दगड मारला तर ती तुम्हाला तुमचाही चावा घेतल्याशिवाय राहणार नाही. तर ती पाळी आमच्यावर आणू नका बांधवांनो. आमची विनंती आहे की या देशामध्ये संविधानाचं राज्य चालू आहे आणि हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे. या देशातला प्रत्येक नागरिक हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर प्रेम करतो, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याबद्दलची निष्ठा आहे. अहो भारतीय संविधान तेच खरबुजे म्हणाले की सर्व ग्रंथापेक्षा भारतीय संविधान हे श्रेष्ठ आहे. असं आपल्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टरबुजे म्हणाले. मला खूप आनंद वाटला की बाबा टरबुजाला हे कळायला लागलं की संविधान चांगली गोष्ट आहे. हे कोणत्या भावनेनं म्हणाले मला माहिती नाही. त्यांची भावना धार्मिक होती, सामाजिक होती की सरकारी होती माहिती नाही. ते संशोधनाचा भाग आहे. परंतु मला बरं वाटलं की टरबुजे ही म्हणू लागले इतर सर्व ग्रंथापेक्षा भारतीय संविधान श्रेष्ठ आहे. टरबुजे साहेब, तुम्ही आता ज्या पदावर आहात त्या पदाला आम्ही सांगू इच्छितो की भारतीय संविधान परभणी जिल्ह्यामधल्या, परभणी शहरामधल्या त्या प्रतिकृतीला, संविधानाच्या प्रतिकृतीला फोडल्या जात आहे. तुमच्या तोंडातून शब्द निघत नाही. काय भरलंय तुमच्या तोंडात? काय भरलंय? साखरेचं फार मोठं काही भरलेलं आहे का? की आणखी काही भरलेलं आहे? तुम्ही त्या संविधानाच्या बाबतीमध्ये एक शब्द बोलत नाही निषेधाचा. एवढी मोठी घटना घडल्यानंतर मला असं वाटतं की तुमच्या तोंडात नक्कीच दुसरं काहीतरी आहे, खान काहीतरी भरलेली आहे. मला असं वाटतं बांधवांनो. तेव्हा आमचं साधं म्हणणं आहे, कुणाबद्दलही द्वेष नाही. आमचं साधं म्हणणं आहे, तुमच्यावर आमचा विश्वास नाही. आम्ही राष्ट्रपतीला विनंती करत आहोत की राष्ट्रपती महोदया, परभणीमध्ये जे हे 4-5 दिवसापासून चाललेलं तांडव आहे याला जबाबदार पोलीस प्रशासन आहे. आणि या पोलीस प्रशासनाचा बळी आमचा सोमनाथ सूर्यवंशी झालेला आहे. बांधवांनो, त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. तुम्ही या महाराष्ट्राच्या राज्यपालांना आणि या इथल्या यंत्रणेला सांगा की याचा दोषी कोण आहे त्याला शोधून काढा आणि त्याला फाशीची शिक्षा द्या. अशा प्रकारचं नम्र निवेदन आज या जाहीर सभेतूनही आणि निवेदनाद्वारे सुद्धा आपण करणार आहोत. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे की आमचं शहर हे संवेदनशील आहे म्हणून बदनाम करण्याचं काम अनेकांनी केलेलं आहे. आम्ही सांगू इच्छितो की आम्ही संवेदनशील आहोत. आम्हाला शांत राहू द्या. आम्हाला संवेदनशील करू नका. आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार आहोत. त्याला तुम्ही छेडण्याचा प्रयत्न करू नका. ताबडतोब त्या सोमनाथ सूर्यवंशीला त्याला तो शहीद झाला त्याचा बळी घेण्यामागे जे कुणी असतील पोलीस प्रशासनाचे लोक त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. अशा प्रकारची जाहीर मागणी या आपल्या सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी करतो. अधिक तुम्हाला बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की परभणी जिल्ह्याची परिस्थिती ही अत्यंत गंभीर होत चाललेली आहे.
यामध्ये आपण अत्यंत लोकशाही मार्गाने आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा वापर करून आपण अत्यंत शांतपणानं ही मोहीम चालवत आहोत आणि संविधानाचं रक्षण करत आहोत. बांधवांनो, हे अधिक संविधानाप्रती आपलं बळ, आपली निष्ठा ही अधिक मजबूत झाली पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या सगळ्यांनी त्यासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि ज्या ज्या वेळी अशा प्रकारचे सुखदुःखाचे प्रसंग येतील त्यावेळी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने, पुणेकरांच्या वतीनं, व्यापारी महासंघ असतील, विविध पक्ष संघटनांचे सगळे लोक असतील, त्या सगळ्यांच्या वतीनं मी सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करून त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं श्रद्धांजली मी अर्पण करतो. बांधवांनो, आणि मी मागणी करत आहे, जो सोपान पवार जो आहे, सोपान पवार, ज्याच्यामुळं ही परिस्थिती परभणी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे, त्याला सुद्धा सह आरोपी करून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा प्रकारची मागणी आपण महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे पाठवत आहोत. बांधवांनो, आपण सगळ्यांनी त्याला साथ द्यायची आहे आणि यापुढची जेव्हा आवाहनं होतील त्यावेळी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, एवढंच या ठिकाणी निवेदन करतो. आणि थांबण्या अगोदर अजूनही आमची एक महिला अजून जेलमध्ये आहे, तिची ही परिस्थिती फारशी चांगली नाही, तिलाही खूप मार पडलेला आहे. तेव्हा ही गंभीर आहे. पोलिसांचा करावा तितका निषेध वाटतो की महिलांना सुद्धा यांनी सोडलं नाही हो. तर त्यांच्या त्या मातेप्रतीही मी या ठिकाणी संवेदना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. त्यानंतर पूज्य भदंत पयावंश यांना मी महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. गुरुवर्य पूज्य भदंत डॉक्टर उत्कृष्टजी महास्तवीर, पूजनीय भंतेजी, कार्यकर्तागण, आमच्या महिला मंडळ, सर्व तरुण बांधव, आणि शांततेचं प्रतीक आहे. परंतु हे बुद्धाचा जो का रूप आम्हाला आलेला आहे ते आलेला आहे बाबासाहेबांकडून. आणि आम्ही 2017ची दंगल आम्ही डोळ्यांनी बघलेली आहे. आता हे मला काय परत काढायचं नव्हतं, पण त्या आजही सुद्धा वेदना आमच्या हृदयामध्ये आहेत. ते प्रशासनाला सांगायचंय. आमचा भीमनगरचा अशोक रोडचा मुलगा आहे, पोलिसांना असं मारलं त्या आमच्या बिचाराला, विजयवाड्यातल्या मुलाला, की त्याची आजही सुद्धा गुडघ्यातली वाटी सरकलेली आहे. तुम्ही माणसं आहात का वर्दीमधले ढोर आहेत, हे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा. आमच्या वस्तीमध्ये गेले, आमच्या सगळे माणसं घरामध्ये येतं. व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालाय. आणि पोलीसवाले ऑटोला फोडायलेत, आमच्या अशोक चक्र, आमच्या गाड्या पाहिल्यात, गाड्या फोडायलेत. मग आता दंगेखोर कोण आहेत हे मला थोडंसं समाजानं समजून सांगावं. मला थोडंसं कळत नाही, थोडंसं समजून सांगावं. त्याच्यानंतर दुसरा असा प्रश्न आहे की आम्ही सुजात आंबेडकर साहेबांना आमच्या ती दवाखान्यात ऍडमिट असलेली महिला शब्दानं सांगायली आहे की मला पोलिसांना असं मारलं की मारताना मला बाथरूम आला आणि मी पोलिसांना म्हणाले की मला बाथरूमला जाऊ द्या. तो पोलीसवाले त्या बाईच्या मांडीवर पाय ठेवून तिला मारत होते म्हणा. हे काय जनावरांच्या कशा तुम्हाला आडखावता मारणारा हा माझा शब्द आहे त्या पोलीसवाल्याला. म्हणून तात्काळ लवकरात लवकर जे कोणी आमच्या नगरात कसून आमच्या ऑटोवर आमच्या गाड्या फोडणारे जे काय पोलीस होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. आणि त्या बाईला मारणाऱ्या माणसांवर सुद्धा त्या पोलिसांवर गुन्हे दाखल पाहिजे. आणि पोलीस जे पोरगा धावत आहे ते व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर आहे. तर त्या मुलाला तर पोलीसवाले पाठीमागे लागून पकडून घेऊन जात होते. कोणीतरी शिकलखरी काहीतरी ते होता जर असं, आता मी काय ते बोलणार नाही, मला काय ते शोभत नाही. त्याही मुलाला लवकरात लवकर अटक करा, त्याच्यावर चांगल्या प्रकारचे कठोर गुन्हे दाखल करा.
अन्यथा मला असंही समाजासाठी सोडून दिलेलं आहे. आज ज्या पोराचा मृत्यू झालाय त्याचा बाप मेलेला आहे, तर मला सुद्धा माझ्या बाप मेलेल्याची जाणीव आहे. मला सुद्धा कोणी नाही आणि आता कायमस्वरूपी तिकीट इकडचं झालेलं आहे. म्हणून लवकरात लवकर पोलीस प्रशासनानं याचा काहीतरी मागोवा घ्यावा, न्याय द्यावा. नाहीतर आता आमचं मंडळ ज्या काही दिवशी ठरवेल तर त्या दिवशी मी सुद्धा माझ्या पद्धतीनं माझ्या डोक्याला जे काय पटल मी ते प्रशासनाला डोकेदुखी सारखंच करून ठेवेल असं मी सांगतो. आणि परत एकदा सांगतो की आमच्या कोणत्याही पूर्णेतल्या तरुणांवर गुन्हा दाखल होऊ नये. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आपल्याला जीवनाचं काही घेणं देणं नाही. एवढं आपल्याला तुम्हाला जाहीर सांगतो. हे शिवर म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे. मला काही हिरो व्हायचं नाही. या विहारामध्ये 7.5 वर्षाचा असताना मी आलो होतो. या बुद्ध विहारामुळं, मोठ्या भतीजीमुळे, या मायबापांमुळं मला मायबाप नव्हते त्याचं प्रेम भेटलं. आज विमानानं फिरून एक उच्च दर्जाचे विद्वान माणसामध्ये बसायचा योग लागला. चांगले सुविचार वाचायला भेटले. आणि जर आमच्या याच समाजाच्या जर केसाला धक्का लागत असेल, त्याच जर समाजावर जर चुकून तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करून जर अन्याय करत असाल तर त्या अन्यायाच्या विरुद्ध उभा टाकण्यासाठी माझं आयुष्य जरी संपलं तरी सुद्धा मला काय वाटणार नाही. एवढंच तुम्हाला शांततेनं नम्र हात जोडून विनंती करतो मी की लवकरात लवकर जे कोणी ते पोलीस होते, ते पोलीस नव्हते, ते आरोपी होते, तर त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल करा. आणि जे काय ते आमच्या मुलावर झालेला जो काय अतिशय घृणास्पद तो घटनाचा भाव, आमच्या दुःखाचा भाव आलेला आहे, त्याचा सुद्धा थोडासा न्याय म्हणून आम्हाला शांत बसण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन द्यावं. एवढं शांतपणे आम्ही मागणी करतो. आपल्या सर्व तरुणांना मागणी की आपण शांततेनं आजच्या दिवशी हा आपण प्रतिकार करावा. आपण सर्वजण उपस्थित झालात, सर्वांना धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना विनम्र विनंती आहे. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन जे उच्च पदस्थ अधिकारी आपलं निवेदन स्वीकारणार आहेत. आदरणीय दादारावजी पंडित आपण जे काही निवेदन तयार केलेलं आहे त्याचं या ठिकाणी जाहीर वाचन करतो. बोलू नका. राष्ट्रपती दिल्ली द्वारा माननीय तहसीलदार पूर्णा विषय शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारण ठरलेल्या पोलिसांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यास कडक शासन करण्याबाबत निवेदन. उपरोक्त संबंधी विनंती की दिनांक 10/12/2024 रोजी भारतीय संविधानाची प्रतिकृती सोपान पवार नावाच्या इसमाने परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर तोडली. या कृत्यात दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी परभणीसह परभणी जिल्हा व महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सनदशील मार्गाने बंद पाळला गेला. परभणीच्या पोलिसांनी दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नाहक बॉम्बिंग ऑपरेशन करून दलित वस्त्यांना लक्ष्य केले व प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या आंबेडकरवादी प्रमुख पुढाऱ्यांसह महिला, तरुण, आबाल यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले व त्यांना बेदम मारहाण केली. त्यात वकिली शिक्षण घेणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी हा पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनचा शिकार झाला व त्याच्यावर पोलिसांनी केलेले क्रूर माऱ्याचा तो बळी ठरलेला आहे. म्हणून आमची पहिली मागणी आहे, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस किंवा मृत्यूस कारण ठरलेल्या पोलिसांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कडक शासन करण्यात यावे. आमची दुसरी मागणी आहे, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या सोपान पवार यासही मनुष्यवधाच्या गुन्ह्याचा सहआरोपी करण्यात यावं. आमची तिसरी मागणी आहे, जो या महाराष्ट्र सरकारने पोलीस प्रशासनाने ज्याला माथे फिरू म्हणून घोषित केलं तो सोपान पवार याच्या नावे असलेली त्याची शेत, जमीन, जायदाद, प्रॉपर्टी, मालमत्ता महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आपल्या ताब्यात घ्यावी.
म्हणून आज पूर्णेतील सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने व व्यवहार बंद ठेवून लोकशाही मार्गाने उपरोक्त मागणी केलेली आहे. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधितावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल. त्यास आपण प्रशासन सर्वशी जबाबदार राहील एवढीच या निवेदनाद्वारे आपणास एक निवेदन करण्यात येत आहे. मी माननीय तहसीलदार, नायब तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी हे निवेदन आपल्याद्वारे राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवावं व या भावना, समाजाच्या भावना या ठिकाणी आपण ज्या व्यक्त केल्या त्या सगळ्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचाव्या. कारण मुख्यमंत्री यांच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही, म्हणून राष्ट्रपती हे घटनेतील राष्ट्रपती हे भारतीय संविधानातील प्रथम नागरिक आहेत. त्यांनी तरी आम्हाला न्याय देतील म्हणून हे निवेदन आम्ही मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्याला न लिहिता राष्ट्रपतींना लिहिलेलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की या निवेदनाची ते दखल घेतील. दीड महिन्याची बाळातीन बाई तिला बाथरूम मधून काढून मारलं, एवढं काय केलं होतं लोकांनी, ते तुम्ही तुमच्या मार्फत त्याची बी नोंद घ्या. या ठिकाणी सनदशीर मार्गाने जो आपण बंद पुकारला होता तो अत्यंत यशस्वी झालेला आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण एक आंबेडकरवादी आणि संविधानावर प्रेम करणारे म्हणून यामध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. व्यापाऱ्यांचे आभार मी मानतो आणि या ठिकाणी हा आपला कार्यक्रम इथं संपलेला आहे. सगळ्यांनी आपापल्या घरी अत्यंत शांतपणाने जावं अशा प्रकारची नम्र विनंती मी सगळ्या तरुणांना आणि माता भगिनींना करतो. सर्वांनी विहाराकडे चला. दिवस